जिने कधी साधी ट्रेन सुद्धा पाहिली नव्हती ती मुलगी चक्क नासाला जाणार आहे. हा व्हिडिओ बघा आणि नक्की शेअर करा. या मुलीचं नाव आहे अदिती पारथे. अदितीच्या दिवसाची सुरुवात होते 3.5 किलोमीटरच्या पायपिटीनं. गावात बस नाही, शाळा नाही, हॉस्पिटल नाही, इंटरनेट नाही, अगदी कॉम्प्युटर सुद्धा नाही. अशा गावातून अदिती रोज चालत जिल्हा परिषदेच्या शाळेत जाते. पण ती नासापर्यंत कशी पोहोचली? तर झालं असं, पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांनी मिळून ड्रीम ट्रॅव्हल नावाची परीक्षा घेतली. या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासाला भेट देता येणार होती. या परीक्षेत जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यातून फक्त 25 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी एक होती अदिती पारथे. अदितीचा 3.5 किलोमीटरचा प्रवास आज तिला नासापर्यंत घेऊन गेलाय. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्दी समोर ती नक्कीच झुकते. शाळेचं नाव काय बाय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुडगाव. तुझ्या पूर्ण खानदानातली पहिली मुलगी असेल जी अमेरिकामध्ये चालली आहे. वाटलेलं कधी 3.5 किलोमीटर चालतेस आणि येतेस? काय दुखत नाही? मोटिवेशन कुठून येते तुला हे सगळं? माझ्या पप्पा का? कारण स्वप्न आहे त्यांचं, मी कोणीतरी मोठं व्हावं आणि उंच शिखरावर जावं. जसं ते हमाली करतात तसं मी करू नये. माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली नाही. आम्ही शिकावं, आम्ही मोठं व्हावं म्हणून स्वतः कष्ट करतो. आजारी पडले ना तरी माझे वडील कित्येकदा दवाखान्यातही नाही जात. ओरडून ओरडून सांगावं लागतं. 7 kilometers is not a joke and she does it effortlessly. मग आता नासामध्ये जाऊन तू काय करणार? शोध त्यांनी जे लावले ना त्याची माहिती घ्यायची. जर जमलंच तर त्यांच्या शोधातून थोडं आपलं काहीतरी शोधायचं. किती मुलं झालीत सिलेक्ट? 25. किती मुलांमधून? 16,000 मुलं. व्हॉट इज द लर्निंग ऑफ लाईफ यू वॉन्ट टू गिव्ह टू द वर्ल्ड? आपलं नाव होतं तर आपल्याला या जगात व्हॅल्यू आहे. आज नाव मोठं झालं, उद्या तुला खाली झालं, विसरले आपल्याला दुनिया. 5 वर्षानंतर काय? 10 वर्षानंतर काय? स्वप्न आहे माझं IPS बनायचं. श्रीमंत व्हायचं ना तुला? नाही व्हायचं का? श्रीमंत झाल्यानंतर आपलं मन बदलतं, ऍटिट्यूड निर्माण होतं आपल्या मनात. त्याच्यामुळे मला श्रीमंत नाही व्हायचं. मनाने श्रीमंत व्हायचंय, अभ्यासाने श्रीमंत व्हायचंय, पण पैशाने श्रीमंत. समज या जगाला तुला एक प्रश्न विचारायचा असेल, तो काय असेल? एवढंच की मुलींना शिकवा, मुलींना घडवा. तर मुलं करू नका.